नमस्कार. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट दिव्या सांगलीकर आणि आमच्या जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती खूप कॉमनली जाणारा प्रश्न हा आहे की मी तर खूप लीन अँड थिन आहे, माझं वजनही जास्त नाही आहे, तरीसुद्धा मला फॅटी लिव्हर होऊ शकते का? किंवा झालेली असेल तर का झाली आहे? खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याला सगळ्यांना असं लक्षात घेतलं पाहिजे की फक्त वेट ॲज अ वन नंबर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप चुकीचं आहे. राईट. आपल्याला आपले ब्लड पॅरामीटर्स नीट आहेत की नाही, आपले मेजरमेंट्स नीट आहेत की नाही, बॅलन्समध्ये आहेत की नाही, ह्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. फॅटी लिव्हर जर का असेल आणि तुम्ही तुमचे ब्लड रिपोर्ट्स केलेत, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं असेल की तुमच्या लिव्हर प्रोफाईलमध्ये काही वरती खालती आहेत रिपोर्ट्स किंवा जास्त आहेत, तर फॅटी लिव्हर नीट करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफाय करणं. राईट. औषधं आपल्याला थोडा काळ पुरतील, पण त्यानंतर पुढे जाऊन जर का आपली झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट, रोजच्या आहारामध्ये किती साखर आपण घेतो, कार्बोहायड्रेट्स कुठले खातो, ह्या 4 गोष्टींवरती नियंत्रण नसेल तर फॅटी लिव्हरचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढत जाईल आणि त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये डायबिटीज होणं किंवा लिव्हर रिलेटेड अजून प्रॉब्लेम्स होणं हे नक्की वाढू शकतं. सो फक्त आपण लीन अँड थिन आहोत त्या भ्रमात न राहता आपले बाकीचे पॅरामीटर्स जे मी आज तुम्हाला इथे सांगितले ते कसे आहेत, किती आहेत, हे सुद्धा नक्की पडताळून पहा. आणि जर का तुमच्या घरामध्ये कोणालाही किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये कोणाची ही फॅटी लिव्हर असेल, रिपोर्ट्समध्ये आलेला असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून या फॅटी लिव्हरचं कसं नियंत्रणात आणायचं ह्याबद्दल आमच्याशी बोलू शकता. धन्यवाद.